ह्या पांड्याला काम सांगणं झक मारणं बरोबर आहे हो. सकाळी 7 वाजेपासून एका ठिकाणी पाठवलं होतं, आता 12 वाजले अजून येईना गावात. कमाल झाली हो याला कामावर. मला काय चालय? अरे काय तू मालकाला विचारतो का काय चालू आहे? हा बस इकडे बस. अहो 7 वाजेपासून गेलो गेला तो घरात. हा गावात गेलो तो, हा तर 12 वाजले आत्ताशी आला का? पोस्टमन भेटला मला तिथं वाटात. अच्छा अच्छा, मग काही टपाल आहे का आपलं टपाल हा. पत्र? हा आहे ना खिशात आहे. खरंच? मग सांग ना काय आहे? तुमच्यात बद्दल आहे काहीतरी. मग माझ्याबद्दल राहील नंतर मग कोणाबद्दल राहील? आता तू माझा गडीचे आहे. काय आहे रे? वाचून दाखवू का? हम्म सरपंच हिरालाल घुगे. गुगे हा बरं, ते झालं माझं नाव. पुढं बोल. यांची तडीपारची नोटीस काढण्यात आली आहे. हा तरी त्यांना गावात जर कोणाला दिसले हा तर लगेच पकडून हा. पोलिसांना संपर्क साधावा. ये बाबू. अहो असं लिहिलेलं आहे बा. पहा मग काय अरे करायचं. बापरे. अहो सर पण तुम्ही रडायचं काला? अरे तडीपार म्हणजे साधं आहे का बाबा? 2 दिवस गावाला गेलं तर करमत नाही. तडीपार म्हणजे आपल्या गावात राहायचं नाही, जिल्ह्यात राहायचं नाही, त्याला तडीपार म्हणतात ना. असे राहते. मग आलं काय पाप केलं रे देवा मी. तुमचा कोणी जवळचं कोणी असेल तर सांगून ठेवा बा. काय सांगून तुला? बोलवा आधार म्हणून. मला काय येतंय, मी आगडी माणूस तुमचा. जवळचा काचा एक मित्र माझा वकील आहे बुवा, आताच नवीनच वकील झाला, त्याला सल्ला विचारावा लागेल मला आता. कोण हो? मी देशपांडे म्हणून वकील आहे माझावाला, हा त्याला विचारावं लागेल. मित्र मित्रच आहे ना तो. देशपांडे वकील मित्र आहे माझावाला. जवळचा कोणी गावातला मित्र? नाही जवळचा तसे भाऊबंद लोक भरपूर आहे, पण ते काचे ते बाबूराव कोण तुमच्या संग राहते काय? हा तर त्याला बरोबर, त्याला बी अनुभव त्याला झाला. बोलून घ्या ना मग. हा? त्याला विचारा ना जरा. बरोबर त्याला बी बोलून घेतो का मायाच्यांचं मला काप्रत झालं हो या असं बघून. जाऊ का मी? हा ये काळजी घ्या. हा 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 हा. हॅलो बाबूराव. हा बोला ना. अहो कुठे तेव्हा तुम्ही? झोपेला आहो घरी. अहो काय झोपा इकडे, माझी झोप उडाली आणि तुम्ही झोपू राहिले कुशाल. झोप उडाली मग मग दारू पिऊन घे ना. हा ते काय प्यायचं, झोप का म्हणून उडाली हे सगळं सांगायचंय. घरी या बरं जरा माझ्यावाल्या. काय हो आता? या लवकर या, घरी या. घरी आहे तुमच्या? हा घरी या बरं. बरं येतो येतो आल्यावर बोलू मग. या येतो येतो. ठीक आहे. हे आई काय तेवढं चांगलं वागून काय उपयोग झाला माझावाला? हा तरी कोणासंग खोटं बोललो नाही मी, खरं राजकारण करीत राहिलो आणि ही वेळ माझ्यावर आली रे देवा. काय केलं होतं बाबूराव बी काय करेल, त्याला मित्र बी काय करेल. काय भाऊ? बाबूराव वारले. हा बाबूराव ये बाबू. आता अवघड काम झालं. कस काय वारले होते ते? चांगले धडधाकट होते. मी तुम्हाला विचारायचं, तुम्ही मला विचारायचं. म्हणजे तुम्ही रडताय म्हणून म्हणलं, मला वाटलं बाबूराव वारले. अरे नाही रे मूर्खा, बाबूराव वार काही हे करतो का तू? मग का बरं रडते? रडतो माझी अशी समस्या, तुला घेणं काय? रडता अरे का बरं रडतात तू? काय तुला सांगून काय उपयोग आहे बाबा? काय माझा दुःखाचा डोंगर कोसळला माझ्यावर माहितीये का? काय झालं सांगा ना. अरे मला नोटीस आली सरकारची. काय नोटीस आली? तेव्हा आता ते बी सांगू का? सांगा ना. तडीपारची नोटीस आली ना. तडीपार? हा म्हणजे फार मोठा गंभीर गुन्हा केलेला आहे मी, असा त्या नोटीस चारतो होतो. हा. आणि गावात जिल्ह्यात तालुक्यात सुद्धा थांबायचं नाही त्या माणसाने. कुठंच नाही थांबायचं. पुढंच थांबायचं नाही, आपलं घरदार सोडून लांब निघून जायचं. रडू नका ना. बाबूराव फोन करा ना. केला बाबूरावला फोन. तू काय म्हणतो? का म्हणून रडू राहिला? बाबूराव मेला मला वाटलं बा. मला वाटलं बाबूराव मेले. नाही येऊ राहिला बाबूराव. हा का? जाय बरं तू थांबू नका आता आमच्या घरात जा. काय हो सरपंच? काय निवांत बसले? अरे काय निवांत. हो या येऊ का बाबूराव? हाय पोराला काही काम राहत नाही का? हो, माझं नाव घ्यायचं. तुम्ही माझ्या वाटे का बरं जाता हो? अभ्यास करीत राहतो रे. जाय तू लाईन राहतो रे. जा गेलं का आम्ही तिला आहेस तू. हे बाबू ते काय रे? काय कोणी गेलं काय? कोण मारलं? वारलं सासू नाही चांगली माझ्या- धावली. अरे माझ्यावर वारायची वेळ आली आता. तो वार गेला माझ्यावर वारही सारखं झालं आता, मेल्यासारखं झालं. म्हणजे आज काय झालं तो आपण? मीच गेलो कामातून. काय करतो बाबा? काय झालं काय? अरे नोटीस आली मला तडीपारची. काय घरदार तालुका जिल्हा सोडून आता बाजूला थांबायचं आपण. तडीपारची नोटीस आली तुला? तडीपारची नोटीस आली मला. म्हणजे तुला तर आता जिल्ह्याच्या बाहेरच राहावं लागलं जिल्ह्याच्या बाहेर. एवढं चांगलं राजकारण करतो, समाजसेवा करतो मी. बरं वय रे. बरं वय जाय मरू दे.
हा का? तडीपार मग त्याला काय म्हणलं, करायचं? माझा मित्र आहे जीवला नाही उलट बाबूराव. तुला सुख भेटेल बाहेर. हा का? येडे गावाने पारतावाली हाडाहाडा केली काय. अरे 4 दिवस गाव गेलो तर मला करमत नाही, घर सोडून गेलो कुठं तर पण तो याच्या आधी काही करेल काय काहीच करेल नाही ना बाबूराव, का केशी बारगडी काही तो अजिबात नाही. मग तडीपारचं कसं काय तो काय माहिती हो. हा 25-30 वर्षापूर्वी गावामध्ये एक खून झाला होता, तेव्हा मी जवान होतो. मग बरोबर आहे. आता माझं 59 वर्षाचं वय आहे. हा त्या खून झाला, खूप सगळं गाव गोळा झालं होतं तिथं, तेव्हा ती गंमत पाहायला मी गेलो होतो. भाऊ मग त्याच वेळेस माझं नाव टाकलं का काय पोलिसांनी. त्यावेळेस तो काय वेळेस सहाय्य करायला तो जरात नाही हम्म. पंचनाम्याच्या व ना आणि काय वेळेस तू हातात काय होता काठी बिटी काही नाही रे बाबा, काही नाही. मग आता सल्ला सांग, काय करू बाबूराव मी? आता काय जायचं तडीपार होऊन ना त्याला काय कसं काय जायचं? पर्याय नाही त्याला. काही करेल नसताना कसं काय जायचं? आज थोडं राहत असतं नियम थोडंच शासनाचं तुला माहिती ना डिपार्टमेंटचं काम कसं राहते. हम्म. वरून कलेक्टरचा आदेश सुटला तडीपार आणि करायचं. ती हा. मला वाचून दाखवली माझ्या गाड्यानी ना, हा मला तर उभं घाम फुटला हो. गाड्या ना हा. का बरं तुला वाचतेच नाही काय नाही मला वाचता येत नाही ना. मग तू सरपंच झाला कास काय मग असं झालं बहुमताने. अच्छा अशी आडाने सरपंच नाही चालती बाबा आता पंच बोला आता काहीतरी सल्ला सांगा बाबूराव मला. सल्ला त्याच्यात काहीच नाही. कलेक्टरचा आदेश असेल तुम्हाला हा, हा. डायरेक्ट तर तो तडीपार केला ना तर तिकडे कोणाचंच काही चालत नाही. तुम्ही आता किती वर्षाचा तडीपार आहे 12 वर्ष का 13 वर्ष आहे तोपर्यंत तुम्हाला जिल्हा सोडून बाहेर राहावं लागेल. हा का? हो हो. बाबूराव, ऐका ना, मी काय म्हणते तुम्हाला, काय? ते तुमच्या त्या याच्या बँकेवाले लोक आले होते, त्या बँकेवाल्या लोकांनी माझे ट्रॅक्टरच ओढून गेले तुमच्यामुळं. तुम्ही ते माझ्या नावावर घेतलं, त्याच्यात पैसे भरले आणि ते गेले ट्रॅक्टर घेऊन. आता हम्म. का बाबूराव असं? म्हणजे ट्रॅक्टर मी तो नाव घेतला. अहो माझ्या ट्रॅक्टरवर तुम्हाला लोन नाही काढून दिला का मी? हा त्याचे हप्ते तुम्ही भरले नाही, एक हात राहिलं ना. मग ट्रॅक्टर नाही माझा ओढून 50,000साठी. बरं भरून टाकीतो तो कधी ट्रॅक्टर भरून टाकता? लगेच भरून टाकीतो बस. हे एवढं घ्या सरपंच मिटून टाकू. ते सरपंचाला घाला चुलीमध्ये, माझं काय करायचं बघा. अरे तो काय ताई. चालला चुली तो काही नाही, नसते चुलीमध्ये त्यांनी एवढं पुण्य करून ठेवले. हो, असं नका तडीपार बोला. केला डायरेक्ट. तो काय तडीपार होतो, दुसऱ्या माणसं तडीपार करीन तो. नाही का? त्याचा घरचा काय नाही काय गावाला बाबराला गाव हिंडू जाम झाले. नंतर मला ते सोमड्या म्हटला, म्हणे त्या सरपंच तिथे बसले म्हणे टळक्या मागे. अहो मी झोपेल होतो घरी मग? यायने फोन केला मला बोलून घेतलं मला म्हणा या म्हणा माझ्या घरी मग असं असं झालंय म्हणून काय ते झालं? रडत होते ते आता. आता कोण उचकलं तुमचं? अहो. तुम्ही सगळ्यांना कोणी कोणी मरतं का? तुम्हाला काही कामं धंदे नाही. याची बायको मरून तर हो नाही ना, तडीपारची नोटीस आली मला. तडीपार काय तडी? बाबूराव अगोदर आपला प्रश्न मिटव, काय करू नेमकं? मला अहो, तुमच्या काय तुमच्या माहिती? घरी जाऊन द्या ना. ओय हा? तडीपारला कुठं असं घरात राहते का अहो, कोणाच्या नजर नाही पाडणार आपण नाही हो, कोणाच्या. नाही नाही पोलिसांच्या नाही काय नाही. एकर मस्त मोठे जाऊन बस तिकडे काय कोणी गेला नाही बोलायचं? पाहायला खरं बा. खरी गोष्ट आहे. हा? पण तडीपार का बरं? अहो त्याला काय कधी काय करेल काय गुन्हा ना. माहिती, 25 वर्षापूर्वी आमच्या गावात खून झाला होता, तिची वाली नोटीस आताशी आली मला. त्याच्यामध्ये तडीपारचं शिक्षक होतं. हा असेल तिला मारू लागेल त्याला फुकट आहे. का? मग आपल्याला नाही ना तडीपार केलं. अगं बाई, हा? पण सरपंचाला तुमच्या पण अंगातले किडे होते भाऊ. पहिले तुम्ही काही म्हणा. नऊ माझी पाण्यातले काय चूक आहे आता? मी किती चांगलं काम करतो, राजकारण चांगल्या तू पद्धतीने आता लागला चांगलं करायला पहिले चांगलं करेल का तू यार तुमचं अख्खं मसनात गेला गौऱ्या, तेव्हा तुम्हाला आठवलं का राजकारण किती चांगलं असतं. मग बाबूराव काहीतरी सल्ला सांगा मला. आता काय तुमच्या- चाललं द्यावं सांग आता. मी तर सल्ला विचारला तुम्हाला. तुमच्या घरी जाऊ द्या ना मला, घराच्या आत असं बाहेर. कर स्वाती वहिनीच्या घरी रे. माझं राय या काम करा, एखादा हौदा बिवदात जाऊन पडा. पहा, ते स्वाती पोलीस वहिनी. वाले कधी येतात चेकिंगला? रिकामा डोक्याला ताण. गावात बारीक पोराला विचारत्या तुमच्या इथला सरपंच दिसतोय गावात कमाल झाली. माहिती का असं नाही राहत आणि बाबा. बाई, मला तर बिलकुल खोटं बोलायला शिकवेल नाही माहिती का? मला तर कधीच मी खरंच नाही. सांगत असते. लगे मला नुसते पोलीस दिसले ना तरी आपण तोंडातून निघत. हा. हा घरीच होता. मग हा बा, आता काय करायचं ठरव. तू असं एक पर्याय आहे तुला जिल्हा सोडून जिल्ह्यातच राहायचंय का तुला आपल्या मसनवटी जाऊन बस. अहो जिल्हा सोडून बाहेर आहे, जिल्ह्याच्या बाहेर. आपली मसनवाटीची येतात गावामध्येच आहे. तिला कोण जाणार पाहायला. हा. गावातले लोक नाही का रोज कोणी कोणी मरत आपल्या इथं. बरं मेलं ना तर तेवढा पुरतं त्याला कळलं ना कोणतरी मेलं गावात रडत आहे रडल्याचा आवाज आला का तर समजून घ्यायचं. बाबूराव, तुमच्यावर पूर्ण भरोसा होता माझा, आणि तुम्ही मला तुमच्या घरात राहून देते नाही अशी नाही वेळ. नाही नाही बरं मी किती जायला सांगितलं गाव सोडून? अहो ताई, आज संध्याकाळी 6 वाजेच्या आत गाव सोडायचे. मग तुम्ही कपडे बिडे पॅक करा, आम्ही तुम्हाला वाटी लावायला. हा असं करा असं करता का? हा. झाला बरं तुमची बॅग बिग बरा. आम्ही जाऊ कुठे नेमकं? कोणत्या दिशेने? कोणत्या? आपल्या गावाला 4 रस्ते एकत्र येतात, कोणत्या रस्त्याला जाऊ? अरे तर रस्त्याने तुम्हाला जो रस्ता सोपा वाटेल तो कोण रिकामा नाही तुमच्यासोबत तुमच्या माग मागे यायला. असं कर सोलापूर जिल्ह्यात जाय. नाही नाही नाही, बरं बी आता घरच्यांना बी घरच्यांना अजून सांगितलं नाही, बायका पोरांना. हा भांड्याला आवाज द्या बरं तुमच्या. हा त्याला बोला बरं गाड्याला. ए पांडू, आलं कुठं जाऊन बसतो? हे लय रडत लय रडत असेल हो.
हा तुमच्या लय जीव त्याचा लय जीव आहे त्याचा ना काय हा ना. दिखावासाठी का व्हायना हा मग अहो नोटीस वाचताना त्याच्या डोळ्याला 4-4 धारा बाई त्या पाय. तेव्हा, अजून पाहिलं? रडत होता बाई. माझं रडणं थांबलं पण त्याचं थांबा चालला भाऊ आता तो मालक चाललो मी संध्याकाळी आज हा, व्यवस्थित पोस्ट कर आता संध्याकाळी चाललो मी आता आला काय त्याचं काय प्यायची पंचायत होईल हो माझं कसं होईल तुमची बायको पोर त्याला जेव घालतो का चांगलं? अहो सरपंच मला वाटलं होतं तुम्ही बाबूरावच्या गळ्यात पडून एवढं रडतां का ते पोरगच पाकिट रडत हा सांगा माझं डोकं त्याला जास्त आहे डोकं त्याला ताई बाबूराव व्यवस्थित मी मला खूप तरी रडलो, फार गेला रडून म्हणून. रडून जीव कोरडा पडला आता काय करावं नोटीस आली हे बघ, त्यानेच नोटीस मालक तो तडेपार झाला म्हणून ना हा हा हा, लय लहान पार मग तुमच्या कामाला येतो आहे ना म्हणजे रोज संध्याकाळची 90 बंद होईल आता हा. हाडकं बंद होईल पण भाऊ भाऊ सगळं भेटेल तुला काय काळजी नाही. कोण देईल तुझी बायको पोर देते. नाही देऊ शकत मला माहिती बरं मी काय म्हणते एवढी प्रॉपर्टी काय करायची मग तुम्ही चालले तर आता तडी पार 12-15 वर्ष तुम्ही येणार नाही गावात मग बायको पोर नाही तुमचा का? काय विचार मग आता हा. काय बोलायचं वय बायको दिलं असतं गावाला वाहून थोडस नाही ना नाही ना बायको पोर आहे ना. गावाकडचं लय खाल्लं राव गावकऱ्यांचं तुम्ही मग थोडं फार दिलं असतं गावकऱ्यांना काही बी आता तुम्ही कुचक्यावानी नका बोलू जातो मी आता मग हा, सरपंच जीव लाव आहे? भाऊ आता हा निघू का मग सरपंच मी? करतो तयारी मग आता काय काय आता लय मोठी चौघी जाईल तुमची आता जाऊ दे गेली तर गेली. इज्जतच गेली तुमची आता काय येऊ का लक्ष आता सगळं करावं आपल्या कसं म्हणावं लागणार आता बहारो फुल बरसा, ओ नका असं म्हणू. मेरा मैर पंच, हमारा सरपंच यारा. भाऊ पांडू नका म्हणू, नका. का तू जात त्यांच्या बरोबर नाही ना. हा? जातो का नाही म्हणतो जा दोघाही जा नाही म्हणतो नको नाही म्हणतो ते आईला. हा ना. त्याला पाहिला मग त्याला माहिती जिल्ह्यात काही देणार तिकडं सोलापूर जिल्ह्यात चाललाय मालक तो नोटीस दाखव बरं नोटीस ए पांडू पांडू ती नोटीस दाखव नोटीस बरोबर आम्हाला वाचू दे बरं नोटीस आईला थांब थांब सरपंच तुमचा ये वहीन वाचतो वाच गे वाजावर नमस्कार सरपंच नमस्कार हा ताडी केंद्र आहे का आपल्या गावामध्ये हा ऐवद्य अवैध राहतं वाटतं ते हा ना त्याची परवानगी नसताना ना तो दुसरा नाही का याचा चुलत भाऊ बाबूरावचा चुलत भाऊ हा. त्याला काशीनाथ. काशीनाथ हा काशीनाथ त्याची हा. आज रात्री 12 वाजेपर्यंतची मुदत आहे त्याने जर बंद जर नाही केलं हा. कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे आणि असा पण त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे अच्छा, ते अच्छा. ते. हा. ते तडी पार नाहीये ताडी केंद्र आहे ते ताडी केंद्र हा का मग तुम्हाला कोण म्हणलं तडीपार अरे बापरे तरी तुम्हाला कोण म्हणलं सरपंच हा पांडे म्हणला ना ए, यार पटा. वाजवा त्याला चांगलं वाजवा. अरे वाजवा. नालाय का हा? आज एवढा भारी माणूस आपला माझ्यासाठी रडू राहिला आणि त्याच्यात टाकल्या ए, गाव सांभाळणारा माणूस सरपंच जमा करून टाकला आटे खुशाल घेऊन मला असताना तो मग हा त्याला चाललो होतो ना ते. वाजता कुठे येते नीट झक मारायची ना त्याला मग डुचक्या कुणी म्हणजे काढला? तुम्ही याच्यावर भरोसा ठेवला का हा. अहो तुम्ही वाचायचं सरपंच अहो, काय मी म्हणलं हा वाची तो चांगला तुमचा हा? विश्वास त्याच्यावर? जास्त शिकेले हा काही खरं नाही सरपंचाला वाटीच लावलं असतं त्यांनी हा? मग वाटतं म्हणजे मी तयारीच केली होती रे तळी पार जायला अरे अरे, अरे, अरे. किती मोठं बेकार काम झालं असतं हे अरे, बरं झालं, याला तुमचा आभार कामाला मानतोय. याला कामाला कट वाच तुम्ही नाही 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 हा, याकडे आलं तुम्हाला फसवेल कोण चला येऊ मग आभार मानतो बरं का तुमचे अहो, तुम्ही तुम्ही तुमच्याच घरी आहे सरपंच तुमच्याच घरी आहे तुम्ही चालू आम्ही मिळेल का सरपंच तुम्ही आम्ही तुमच्या गालोय काय त्या तडीपारामुळे त्या गड्यामुळे त्या समोर डोक्यात जाऊ नाही मग राहील. आता घरी होत आभारी बरं आला गावातून सरपंच गेला म्हणजे मला तरी सरपंचाला उभा हा ना त्याला फार या मारायचं या या आता काय कर हम्म. निवंत घरात झोप आणि संध्याकाळी उठ एकदम खुश आहे मी आता पार्टी दे आज मला देईल देईल हा हा आणि त्या गाड्याला काय दे जाऊ नको आता नाही नाही आणि त्याला कामावर काढून टाक या थोड्या वेळाने या हा? बसू आपण परत हा मी येतो बायकोला भेटून करून हा, हा. सांगून येतो सरपंच मी चालले बाहेर पार्टीला काय करणं चांगला दळचा माझा आला होता आयला, काय या वेळा तू आम्हाला सोडून गेला आम्हाला करावं नसतं गावात माहिती का मग मला करमलं असतं का मग कोण सरपंच पद 2.5 वर्ष टोवायला भोगलंय अजून 2.5 वर्ष तो बाकी होते कोणत्या सरपंच करावं लागलं असतं आम्हाला हा दुसऱ्याच्या हातात द्यावं लागलाच माहिती पद बरं झालं बाबा राहिला बरं ही गोष्ट आहे ना या कानाची त्या कानाला कोणाला सांगायचं नाही नाही, मला तर गावात. पाऊस नाही ते सुनता ते नाही, सांगताही ना जाता जाता तिला पण सांग का कोणाला सांगू नको कोण तिथे तोंड हातात नाही भाऊ नाही नाही सांग ना जातानी सरपंच हा, बोलतो जसं म्हणा. घरी जाते त्या? हा. कोणाला बोलू नका बा. हा हा? हा हा या मग येऊ हा संध्याकाळी बसू परत चाल या